पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाचं केंद्रस्थान असलेला सांगलीचा किल्ला कोण राखणार असा सवाल विचारला जात होता. ठाकरे गटाने बाजी मारली खरी, पण तिकीट न मिळाल्याने विशाल पाटील यांनी दंड थोपटलं होतं. अखेर आता सांगली लोकसभा निवडणुकीत विशाल पाटलांची बंडखोरी कायम असणार आहे. अर्ज माघार घेण्याची मुदत संपल्याने आता अपक्ष उमेदवार म्हणून विशाल पाटील निवडणूक लढवतील. त्यामुळे आता विशाल पाटलांचा ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचं मानलं जातं. अर्ज माघार घेण्याची मुदत होती, मात्र विशाल पाटील यांनी अर्ज मागे घेतला नसल्याने आता सांगलीत त्रिशंकू लढत होणार आहे. काँग्रेस आणि शिवसेनेचा दबाव झुगारून विशाल पाटलांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे भाजपाचे संजय काका पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील निवडणुकीच्या रिंगणात असणार. आतापर्यंत 25 पैकी शेवटच्या दिवशीपर्यंत 6 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली आहे. सांगलीतल्या विशाल पाटलांच्या वसंतदादा भवन या संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची गर्दी जमू लागली होती. त्यामुळे विशाल पाटील मागे हटणार नाहीत हे निश्चित झालं होतं. सांगलीचं राजकीय गणित 1952 ते 2019 पर्यंत 2 वेळा झालेल्या पोटनिवडणुकांसह 19 निवडणुका पार पडल्या आहेत. यात काँग्रेसने 16 वेळा विजय साकारला. तर 1980 ते 2014 या काळात म्हणजे 34 वर्षात वसंतदादा पाटील घराण्यांचंच या मतदारसंघावर वर्चस्व राहिलं. 2014च्या मोदी लाटेत भाजपच्या संजय काका पाटील यांनी प्रतीक पाटील यांचा पराभव केला. 2019मध्ये घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ही जागा हस्तगत केली. मात्र विशाल पाटील यांना संजय काका पाटील यांनी धूळ चारत सलग दुसऱ्यांदा सांगलीत कमळ फुलवलं. दरम्यान काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांनी विशाल पाटील यांना विधान परिषदेचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली. मात्र त्यांनी तो प्रस्ताव धुडकावून लावला. त्यानंतर बाळासाहेब थोरातांपासून महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी विशाल पाटील यांची भेट घेतली होती. मात्र तरी देखील विशाल पाटील यांनी उमेदवारी मागे न घेतल्याने आता महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं. याचा फायदा आता भाजपला होणार का असा सवाल विचारला जातो. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.